शिल्पच एक वाघ्याचं आहे, त्याच्याबद्दल मागणी छत्रपती संभाजीराजांनी केली. सरकारची भूमिका स्पष्ट करावी. 10 वर्ष शिक्षा. पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात सगळ्यांची चर्चा करावी लागेल, कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत, आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार. इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी ती काही जे काही वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे. तर याच्यात सगळ्यांची चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का? त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही. सगळ्यांनी बसून मार्ग काढावा. उगाच दोन समाज एकमेकासमोर उभे झालेले दिसतात. इकडे धनगर समाज वेगळा, इकडे मराठा समाज वेगळा, असं काही नाही. सगळे समाज एकमेकासोबतचे समाज आहेत. त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे. बसून मार्ग काढला पाहिजे. लाडकी बदनामी होते त्याच्यावरती 10 वर्षाची शिक्षा वगैरे बोललो मी. लाडकी बहिणीला 2100 रुपये द्यायचं ठरलं होतं, त्याच्यावर बोललो मी, त्याच्यावर रोज बोलणार. छत्रपती संभाजीराजांनी त्यांची वेळ मागितली या संदर्भात, मात्र वेळ मिळत नाही असं ते म्हटले तर एका मुलाखतीमध्ये. त्यांना अनेक वेळा मी वेळ दिलेली. आता त्यांना का वाटतं असं माहित नाही. मी तर दरवेळेस त्यांना वेळ देतो. माझ्याशी फोनवरही बोलतात, मला येऊनही भेटतात. त्यामुळे वेळ न मिळण्याचं कारणच नाही. नमामि चंद्रभागेचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. ते काम काही लगेच पूर्ण होऊ शकत नाही, त्याला वेळ लागणार आहे. कारण एक एक नगरपालिका, एक एक ग्रामपंचायत, एक एक नाला, सगळं जाणारं घाण पाणी हे ट्रॅप करावं लागणार आहे. पण काम आपण वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा. देवेंद्र फडणवीस काय म्हटले बघा. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी हॉटलाईन या लोकप्रिय चॅनलमध्ये. तर मित्रांनो, वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा हा राज्यभर आता चर्चेला गेलेला आहे. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक सध्या चर्चेत आलेलं आहे. छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी या वाघ्या कुत्र्याचे स्मारक रायगडावरून हटवण्यात यावे अशी मागणी करणारं पत्र राज्य सरकारला दिलेलं आहे. या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबद्दल राज्य सरकारची नेमकी भूमिका काय याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वाघ्या कुत्र्याच्या समाधीबद्दल हे भाष्य केलेलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत